नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या पायाखाली आहे पण आपण तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही. ही गोष्ट आहे आपल्या भारताच्या मातीची. ही काही फक्त धूळ किंवा चिखल नाहीये, तर यात आपल्या देशाचा इतिहास आणि आपलं भविष्य दडलेलं आहे. चला तर मग हा रंजक प्रवास सुरू करूया. एक साधा प्रश्न आहे. आपल्या देशात एका बाजूला दक्षिणेत उष्ण हवामानातली कॉफी उगवते, तर दुसऱ्या बाजूला उत्तरेकडे थंड हवेतली सफरचंद. हे दोन्ही एकाच देशात कसं काय शक्य आहे? कधी विचार केलाय? याचं उत्तर खरं तर आपल्या पायांखालीच लपलंय, आपल्या मातीमध्ये. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी माती इतकी महत्वाची का आहे हे समजून घेऊ. मग ती तयार कशी होते याची एक गमतीशीर रेसिपी पाहू. त्यानंतर संपूर्ण भारताच्या मातीचा एक नकाशा बघू आणि मग दोन महत्वाच्या मातींच्या कथा, एक गाळाची आणि दुसरी पर्वतीय मृदेची, सविस्तरपणे जाणून घेऊ. चला सुरू करूया पहिल्या भागापासून, मातीचं महत्त्व. आपल्याला वाटतं माती म्हणजे फक्त माती, पण नाही. ती खरं तर आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेचा आणि समृद्धीचा भक्कम पाया आहे. खरं तर कुठल्याही देशाचा विकास कशावर अवलंबून असतो? तर तिथली जमीन कशी आहे आणि तिची सुपीकता किती आहे यावर. म्हणजे बघा, आसामच्या जमिनीत चहा आणि कॉफी मस्त येते, तर उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या गाळाच्या जमिनीत गहू आणि तांदळाचं पीक भरभरून येतं. सगळा खेळ मातीचा आहे. आता येतो दुसरा भाग. विचार करा, एक भला मोठा कडक दगड, त्याचं रूपांतर वनस्पतींना जीवन देणाऱ्या मौशार मातीत कसं होत असेल? चला ही प्रक्रिया समजून घेऊया. तर मृदा म्हणजेच माती म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर पृथ्वीच्या वरचा तो मऊ थर, जो खडकांची झीज होऊन आणि त्यात सेंद्रिय पदार्थ मिसळून तयार होतो. आणि याच थरात वनस्पतींची मुळं रुजतात, वाढतात. माती तयार होण्याची प्रक्रिया ना एका खास रेसिपीसारखीच आहे. यात 4 मुख्य घटक लागतात. पहिला म्हणजे जनक खडक, म्हणजेच ज्या खडकापासून माती तयार होणार आहे तो मूळ खडक. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे हवामान. ऊन, वारा, पाऊस यांमुळे हा खडक हळूहळू फुटतो, त्याचा भुगा होतो. तिसरा घटक आहे सेंद्रिय पदार्थ, म्हणजे झाडांची पानं, फांद्या, मृत प्राणी हे सगळं कुजून मातीत मिसळतं आणि तिला सुपीक बनवतं. आणि चौथा, सगळ्यात महत्वाचा घटक, तो आहे वेळ. कारण ही प्रक्रिया पूर्ण व्हायला काही दिवस किंवा वर्ष नाही, तर हजारो वर्ष लागतात. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, भारताच्या मातीचा नकाशा. चला आता आपण आपल्या संपूर्ण देशावर एक नजर टाकूया आणि पाहूया की भारतभर किती वेगवेगळ्या प्रकारची माती पसरलेली आहे. आपल्या भारतीय शेती संशोधन मंडळाने मातीचे अनेक प्रकार सांगितले आहेत. यात मुख्य म्हणजे गाळाची मृदा, पर्वतीय मृदा, कापसासाठी प्रसिद्ध असलेली काळी मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा म्हणजेच लॅटेराईट आणि वाळवंटी मृदा. किती विविधता आहे बघा. आपण जेव्हा मातीचा नकाशा पाहतो तेव्हा त्यातले वेगवेगळे रंग हे वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचं प्रतीक असतात. आणि गंमत म्हणजे प्रत्येक रंगाची, प्रत्येक मातीच्या प्रकाराची एक स्वतःची अशी वेगळी गोष्ट आहे, एक वेगळा उपयोग आहे. ही एक गोष्ट तर तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आपल्या देशातली एकूण जेवढी जमीन आहे ना, त्यापैकी तब्बल 43.7% म्हणजे जवळजवळ अर्धा भारत फक्त एकाच प्रकारच्या मातीने व्यापलेला आहे. आणि ती आहे गाळाची मृदा. म्हणूनच हा भारतातला सर्वात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा मातीचा समूह मानला जातो. आणि म्हणूनच आपला चौथा भाग आहे गाळाच्या मैदानाची कहाणी. ही गोष्ट आहे आपल्या महान नद्यांनी तयार केलेल्या सुपीक जमिनीची. तर ही गाळाची माती तयार कशी होते? नद्या डोंगरांमधून वाहताना आपल्यासोबत जो बारीक गाळ घेऊन येतात, तो त्या मैदानी प्रदेशात आणि किनाऱ्यावर साठवतात. याच गाळापासून ही जमीन बनते. सतलज गंगा नदीचं मैदान हे याच मातीचं उत्तम उदाहरण आहे. यात पोटॅश आणि चुना भरपूर असतो, ज्यामुळे ही जमीन प्रचंड सुपीक असते. ह्या गाळाच्या मातीचेही 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे भांगर. हा जुना गाळ आहे, जो नदीपासून थोडा लांब असतो. यात थोडे खडे वगैरे जास्त असतात. आणि दुसरा प्रकार आहे खादर. हा नवीन गाळ आहे, जो नदीच्या अगदी जवळ असतो. दरवर्षी पूर येतो आणि नदी या जमिनीवर नवीन गाळाचा थर टाकते, ज्यामुळे ती जास्त सुपीक बनते. आणि इतकी सुपीक जमीन असल्यामुळेच तर इथे तांदूळ, गहू, ऊस, हरभरा आणि तंबाखूसारखी महत्त्वाची पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेचा हा कणा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
आता आपला 5वा आणि शेवटचा भाग, पर्वतीय मृदेतील जीवन. चला आता मैदानी प्रदेशातून थेट उंच डोंगरांवर जाऊया. इथली माती एकदम वेगळी आहे. तरुण, थोडी खडबडीत, पण खूप क्षमता असलेली. पर्वतीय मातीची वैशिष्ट्यांस वेगळीच आहेत. ही अजून तयार होण्याच्या प्रक्रियेत असल्यामुळे तिला तरुण माती म्हणतात. यात दगडगोट्यांचं प्रमाण जास्त असतं. ह्युमस म्हणजे सेंद्रिय खत भरपूर असतं, पण पिकांसाठी लागणारे पोटॅश आणि चुना मात्र कमी असतो. आणि इथली आव्हानं? तीव्र उतार आणि थंड हवामान. मग अशा जमिनीत काय उगवतं? तर इथे खास पिकं घेतली जातात, जी या हवामानाशी जुळवून घेतात, जसं की मका, बार्ली, गहू आणि हो, चहा आणि कॉफीचे मळेसुद्धा इथेच आहेत. इतकंच नाही तर सफरचंद, बदाम, अक्रोड आणि पीचसारखी अप्रतिम चवीची फळं देणारी झाडं याच मातीत वाढतात. तर ह्या सगळ्या प्रवासातून आपण काय शिकलो? एक साधी पण महत्वाची गोष्ट. माती बदलली की पिकं बदलतात, पिकं बदलली की अर्थव्यवस्था बदलते, आणि अर्थव्यवस्था बदलली की लोकांच्या जगण्याची पद्धतीही बदलते. मातीची विविधता थेट आपल्या जीवनावर परिणाम करते.